महानगरपालिका निवडणुकांसाठी आजचा रविवारचा हा शेवटचा प्रचाराचा दिवस, परंतु ठाण्यामध्ये आज प्रचाराला गालबोट लागलेला आहे। ठाण्यामध्ये शॉक लागून राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 कार्यकर्त्यांचा मृत्यू ओढवला आणि या घटनेनंतर ठाण्यामध्ये आज सर्वच राजकीय पक्षांनी प्रचार केला नाही। निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत ठाण्यातल्या कळवा भागात एक भयानक दुर्घटना घडली आहे। विजेचा शॉक लागून राष्ट्रवादीचे 4 कार्यकर्ते ठार झाले। शिवाजीनगर परिसरात राष्ट्रवादीचे उमेदवार महेश साळवी यांच्या प्रचार रॅली दरम्यान हा प्रकार घडला। रविवारचा दिवस आणि प्रचाराची धामधूम यामुळे कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती। अनेकांनी लोखंडी रॉडवरती झेंडा अडकवला होता। त्यापैकी एक चुकून विजेच्या तारेला लागला आणि ही दुर्घटना घडली। हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते ह्या ठिकाणी जमले होते आणि हा वरती जे आहे ते हाय टेन्शन केबल आहे, म्हणजे हातात त्याच्या जो झेंडा फडकवत होता, त्याच्या हातात जो दांडा होता तो लोखंडी होता। त्यानंतर या हाय टेन्शन वायरला लागून जी बाकीची मंडळी होती ती या ठिकाणी उभी होती। या ठिकाणी आपण बघू शकतो हे लोखंडी जाळी आहे आणि इथे पाय लागल्यामुळे आणि तो मुलगा ऑलरेडी तिथे चिटकल्यामुळे हे 4 लोक जे आहेत ते त्याच्या बरोबर चिकटले गेले आणि हायटेन्शन वायरमधनं ज्या फ्लिकर झालं त्याच्यामधनं ज्या आगीचे हे पडले, त्यानंतर जे बाकीचे इतर मंडळी होते ते जखमी झालेले आहेत। एकूणच या घटनेनंतर कळवा परिसरामध्ये, कळवा खाडेगाव परिसरामध्ये ज्या काही निवडणूक प्रचार राहिल्या होत्या त्यांना बंद करण्यात आलेला आहे। हे सगळे कार्यकर्ते 20 ते 25 वयोगटातले आहेत। अशोक राजपूत, अजय राजपूत, अण्णा राजपूत, प्रदीप गुप्ता अशी मृतांची नावं आहेत, तर 8 जखमींपैकी 2घांची प्रकृती गंभीर आहे। राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तातडीनं घटनास्थळी भेट देऊन मृतांच्या नातेवाईकांचं सांत्वन केलं। आज सुट्टीचा दिवस होता। तो जो परिसर आहे झोपडपट्टी गरीब म्हणजे मध्यमवर्गीय गरीब माणसांचा परिसर आहे आणि आजचा दिवस आपला प्रचारात गुंतवूया स्वतःला या उद्देशाने पोरं झेंडा फिरवत बसले होते आणि झेंडा फिरवता फिरवता त्याची उंची त्यांना कळली नाही आणि उंची न कळल्यामुळे त्यांचा झेंडा जाऊन हाय टेन्शन वायरला लागला। त्याला शॉक लागला। शॉक लागल्यानंतर त्याला तिथे बघितल्यानंतर त्याचे 3 मित्र त्याला पकडायला सोडवायला धावले। आता अनावधानाने आणि प्रेझेन्स ऑफ माइंड की तेव्हा काठी मारली पाहिजे वगैरे एवढं काय माणसाच्या लक्षात येत नाही। त्या तिघांनी हात लावला आणि तिघही तिथे चिकटले आणि त्यामुळे हा दुर्दैवी प्रकार घडला। या दुर्घटनेनंतर संपूर्ण कळवा परिसरात शोककळा पसरली आहे। मृतांना श्रद्धांजली म्हणून सर्व पक्षीयांनी आज प्रचार रद्द केला। प्रचाराच्या रणधुमाळीतला निष्काळजीपणा 4 जणांच्या जीवावरती बेतलाय। मनोज वाजपेयी, स्टार माझा, ठाणे। घडलेल्या घटनेमुळे ठाण्यात आज प्रचाराला गालबोट लागला, तर तिकडे अमरावतीमध्ये काल नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी तब्बल 1 कोटी रुपयांची रक्कम हस्तगत केली।